नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. 44 लाखांचा चुराडा, उद्घाटनाचा गाजावाजा आणि आता भंगाराचे राजा. नवीन पनवेल मधील उद्यानाची दयनीय अवस्था, नागरिकांचा संताप शिगेला. वाजले नगारे, झळकले बॅनर आणि वर्षभरापूर्वी भाजपाच्या माजी नगरसेवकांनी नवीन पनवेल सेक्टर 15 मधल्या उद्यानाचं केलं थाटामाटात उद्घाटन. पण काय राव, उद्घाटन झालं आणि 2-3 दिवसातच लागलं उद्यानाला टाळं. 44 लाख रुपये खर्चून रंगरंगोटी केलेल्या या उद्यानात फिरायला जायचं तर तारेवरून उड्या मारून जावं लागत होतं. जणू काही सर्कशीचा खेळच. नागरिकांनी आरडाओरडा केला तेव्हा कुठे जाग आली या झोपलेल्या वाघांना. उद्यान उघडलं पण पुढे काय? कचऱ्याचं साम्राज्य, घाणीचा दर्प. पुन्हा एकदा नागरिकांनी आवाज उठवला, आरटीआय टाकला, व्हिडिओ बनवला तेव्हा कुठे थोडीफार सफाई झाली. पण मंडळी, ही तर निव्वळ धूळफेक. आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या. कचरा, घाण, अंधाराचं साम्राज्य, सगळं काही जैसे थे. संध्याकाळी तर भुताटकीचा फील. लाईटचा पत्ताच नाही. वॉचमन बसलेत बिचारे अंधारात, डास चावतायत, पण करणार काय? 44 लाख रुपये खर्च झाले म्हणे या उद्यानाच्या नूतनीकरणावर. पण दिसतंय काय? भंगाराचं गोडाऊन. नव्यानं बांधलेलं नाहीच हे उद्यान, जुन्याचंच नूतनीकरण केलंय. मग 44 लाख रुपये गेले कुठे? नागरिकांच्या पैशाचा असा चुराडा करणाऱ्यांना जाब विचारायला हवा. नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचलाय. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. आता बघायचंय प्रशासन या 44 लाखांच्या भंगार उद्यानाचं काय करतंय ते. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.